नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक अभ्यासायचा आहे, ज्याच्यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. सेट परीक्षा असेल, नेट परीक्षा असेल, टीईटी असेल, सीटीटी असेल, शिक्षण क्षेत्रातली कुठली जरी परीक्षा असली तर या परीक्षेमध्ये या टॉपिक वरती प्रश्न विचारला जातो. तो टॉपिक म्हणजे आहे स्वयं योजना. स्वयं योजनेवरती आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग प्रश्न कुठले विचारले जातात स्वयं या योजनेवरती, स्वयं या टॉपिक वरती? तर स्वयं या शब्दाचा लॉंग फॉर्म सांगा. स्वयं पोर्टलची स्थापना कधी झाली? स्वयं पोर्टलचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? या स्वयं मध्ये कोणकोणत्या संस्था सहभागी आहेत? कोणकोणत्या संस्थांचं योगदान आहे? त्याची कार्यपद्धती, त्याची उद्दिष्ट, त्याचे वैशिष्ट्य, त्याचं असणारं स्वरूप कसं आहे, यावर आधारित प्रश्न विचारले जातात. या दृष्टिकोनातून आपण हा घटक आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आपण पाहूया आता की स्वयं म्हणजे काय. स्वयं योजनेचा विचार जर केला तर स्वयं या शब्दाचा असणारा लॉंग फॉर्म आपण सुरुवातीला पाहूया. कारण स्वयं या शब्दामध्ये SWAYAM या शब्दांचा समावेश आहे. तर या प्रत्येक शब्दाचा अर्थ विचारात घेतला, त्याचा लॉंग फॉर्म विचारात घेतला तर स्टडी वेव्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स. स्वयं या शब्दाचा लॉंग फॉर्म काय आहे? तर स्टडी वेव्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स असा याचा लॉंग फॉर्म आहे. त्याचा मराठी अर्थाचा विचार जर केला तर तरुण, उत्साही व जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी सक्रिय शिक्षणाची प्रणाली म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्याचा असा अर्थ होतो की तरुण मनाचे असणारे असतील, उत्साही असतील, जिज्ञासू असतील, ज्याला अध्ययनाची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांना सक्रिय ठेवण्यावर आधारित असणारी शिक्षणाची प्रणाली असा याचा अर्थ होतो. आणि स्वयं या शब्दाचा लॉंग फॉर्म स्टडी वेव्स ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स असा होतो. या स्वयं या पोर्टलचा विचार करत असताना या स्वयं या पोर्टलची रचना करण्यासाठी भारत सरकारचं मानव संसाधन विकास मंत्रालय, त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट कंपनी व MSCIT या कंपनीच्या संयुक्त विद्यमानानं हे पोर्टल तयार करण्यात आलं, त्याची रचना तयार करण्यात आली. त्याच्यामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालय, मायक्रोसॉफ्ट कंपनी, MSCIT कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानानं हे पोर्टल तयार करण्यात आलं. याची सुरुवात त्यांनी केली. मग या पोर्टलचा विचार जर केला तर 1 फेब्रुवारी 2017 हे पोर्टल सुरू झालेलं आहे आणि याचा 2017च्या अर्थसंकल्पात सुद्धा त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 2017चा जे अर्थसंकल्प होता त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला आणि 1 फेब्रुवारी 2017 पासून हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. आणि या पोर्टलचं उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तत्कालीन आपले असणारे भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पोर्टलचं उद्घाटन 1 फेब्रुवारी 2017 करण्यात आलेलं आहे. आणि याच्याकडे ऑनलाईन एज्युकेशन पोर्टल म्हणून पाहिलं जातं. याच्यावरती फक्त ऑनलाईन अभ्यासाची रचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या पोर्टलचा विचार जर केला तर या पोर्टलचे उद्दिष्ट काय होते? सहभागिता, त्याला ऍक्सेस असं म्हटलं जातं. दुसरा आहे समानता, इक्वॅलिटी असं म्हटलं जातं. आणि गुणवत्ता, त्याला आपण इंग्रजीमध्ये क्वालिटी असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये सहभागिता, समानता आणि गुणवत्तेवरती भर दिलेला आहे. सहभागिता म्हणजे की गरजवंत विद्यार्थ्यांचा असणारा सक्रिय सहभाग त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर यामध्ये काम करणाऱ्या सहयोगी ज्या संस्था आहेत त्यांचा सुद्धा सक्रिय सहभागाची आवश्यकता याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचबरोबर समानता, सर्वांना समान शिक्षण कसं देता येईल या दृष्टिकोनातून या पोर्टलचा विचार केलेला आहे. त्या पद्धतीची त्याची रचना केलेली आहे की समाजातील सर्व घटकांना, गरजूंना समान स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ज्ञान भेटलं पाहिजे, माहिती त्यांना उपलब्ध झाली पाहिजे, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही या तत्वांचा विचार करून त्याच्यामध्ये सहभागिता, समानतेचा विचार केलेला आहे. आणि त्याच्यावरती भेटणारे शिक्षण हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असेल याची हमी ह्या पोर्टलला घेतलेली आहे. त्याला आपण स्वयं असं म्हणतो. कारण त्याच्यावरती विविध प्रकारचे व्हिडिओ, त्याची केलेली रचना, त्याच्या असणाऱ्या नोट्स, त्याच्या असणारे PDF या सगळी माहिती त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये भेटते. पण त्याचा दर्जा हा कसा असेल? गुणवत्तापूर्ण असेल या दृष्टिकोनातून त्याचा विचार केलेला आहे. मग या पोर्टलचा असणारा स्वरूपाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये सांगता येतं की सामाजिक शास्त्र असेल, विज्ञान असेल किंवा अभियांत्रिकी सारखे कोर्सेस असतील, विषय असतील, त्याच्यावर आधारित माहिती या स्वयं पोर्टलवरती आपल्याला अभ्यासायला भेटते. त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्र, विज्ञान आणि अभियांत्रिकी सारख्या कोर्सेसवर आधारित माहिती आपल्याला या पोर्टलवरती अभ्यासासाठी मिळू शकते. आणि हे पोर्टल इयत्ता 9वी
पासून ते पदवी स्तरापर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी उपयोगाला येऊ शकते. विद्यार्थी म्हणण्यापेक्षा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती या पोर्टलचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. इयत्ता 9वी ते पदवी स्तरापर्यंत असणारा पूर्ण अभ्यासक्रम हा सामाजिक शास्त्र, विज्ञान आणि अभियांत्रिकी कोर्सेसवर आधारित असणारी माहिती त्याच्यावरती अपलोड करण्यात आलेली ती माहिती व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आपल्या त्या ठिकाणी पाहायला भेटते. आणि हे जे कोर्सेस आहेत स्वयंवर आधारित असणारे विविध प्रकारचे कोर्स असतात त्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात आलेलं नाही. कुठल्याही प्रकारचं फीस त्या ठिकाणी त्यांनी आकारलेली नाही. हे निशुल्क स्वरूपामध्ये असणारं स्वयं पोर्टल चालतं. आणि जर त्या विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्राची आवश्यकता जर भासत असेल तर प्रमाणपत्र घेण्यासाठी अल्प प्रमाणातलं शुल्क आकारलेलं आहे. ते शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांना ते पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचं त्या कोर्सचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी उपलब्ध होतं. त्या पद्धतीची तरतूद त्या पोर्टलवरती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपण एकंदरीत स्वयं योजनेचा विचार जर केला त्याच्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सहभागी असणाऱ्या संस्थेचा विचार जर केला, त्याचा असणाऱ्या स्वरूपाचा विचार केला, त्याचा असणाऱ्या उद्दिष्टाचा विचार केला, त्या स्थापनेचा विचार जर केला तर त्याला अनुषंगाने आपल्याला काय त्याचे वैशिष्ट्य सांगता येतात की या पोर्टलची असणारी वैशिष्ट्ये काय, स्वयं योजनेची असणारी वैशिष्ट्ये काय. त्या वैशिष्ट्याचा विचार करताना आपल्याला सर्वप्रथम सांगता येतं की याच्यावरती मोफत शिक्षणाची तरतूद आहे. योजना तशी त्या ठिकाणी केलेली आहे. सर्वांना समान स्वरूपामध्ये सर्वांना सहभागी करून घेऊन आणि मोफत स्वरूपामध्ये शिक्षण देण्याचं काम केलं जातं. तर याच्यावरती काय केलेले आहेत, विविध प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. त्या ठिकाणी स्टडी मटेरियल आहे, नोट्स त्या ठिकाणी आहेत आणि अभ्यासाअंती ते व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध प्रकारच्या टेस्ट चाचण्याची रचना त्याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, ही कोर्सेसची असणारी रचना कशी आहे, MOOCS मॉक्स या तंत्रज्ञानावर आधारित त्या ठिकाणी चालते. मॉक्सची त्या ठिकाणी रचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आणि त्याच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपामध्ये शिक्षण दिलं जातं. हे मोफत स्वरूपामध्ये शिक्षण दिलं जात असताना त्या ठिकाणी उच्च दर्जाच्या कोर्सेसचा त्या पद्धतीच्या साधनांच्या रचनेचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे, उच्च दर्जाचे कोर्सेस. तर त्याच्यावर जे व्हिडिओ अपलोड केले जातात, स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलं जातं, वेगवेगळ्या चाचण्या त्या प्रत्येक व्हिडिओवरती स्टडी मटेरियलवरती त्या ठिकाणी घेतले जातात. ते तयार करण्यासाठी NPTEL, IIT, त्याच्यानंतर IIM आणि UGC यासारख्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्थांचं खूप मोठं योगदान आहे. कारण NPTEL असेल, IIT असेल, IIMS असेल, UGC मध्ये कार्यरत असणारे जे प्राध्यापक आहेत, या प्राध्यापकाकडून त्याच्यावर आधारित वेगवेगळ्या व्हिडिओची रचना तयार करून घेतली जाते, स्टडी मटेरियल तयार केलं जातं, चाचण्या तयार करून घेतल्या जातात आणि त्या पोर्टलवरती अपलोड केले जातात की जेणेकरून समाजातील आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना शिक्षणाची माहिती घेत असताना, ज्ञान प्राप्त करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून विचार करून परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी अपलोड केली जाते. माहितीचं सादरीकरण त्याच्या सहाय्याने केलं जातं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान NPTEL, IIT, IIMS आणि UGC सारख्या कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांचं सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. कारण उच्च दर्जाची जर माहिती घ्यायची असेल तर त्या पद्धतीचे तज्ञ व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी असणं आवश्यक असतं. त्यानंतर पुढलं आहे प्रमाणपत्र. प्रमाणपत्र आपण जो काही कोर्स पूर्ण केलेला आहे, सामाजिक शास्त्रावर आधारित असेल, विज्ञानावर आधारित असेल, अभियांत्रिकीच्या आधारावर असेल, कुठलाही कोर्स आपण घेत असताना माहिती घेतल्यानंतर तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जर प्रमाणपत्राची आवश्यकता जर असेल त्याने त्या प्रमाणपत्रासाठी लागू केलेलं जे अल्प शुल्क आहे ते अल्प शुल्क भरून किंवा त्याची असणारी नॉमिनल फीस भरून आपण प्रमाणपत्र त्या ठिकाणी हस्तगत करू शकतो. पण त्या कोर्सचा अभ्यास करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस नाही, ते निशुल्क स्वरूपामध्ये आहे. जर आपल्याला प्रमाणपत्र पाहिजे असेल तर अल्प शुल्क त्या ठिकाणी भरून आपण प्रमाणपत्र घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे क्रेडिट ट्रान्सफर सिस्टम. याच्यामध्ये आहे क्रेडिट ट्रान्सफर सिस्टम म्हणजे काय की UGCच्या नियमाला अनुसरून आपण एखाद्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित आहोत आणि त्याच वेळेस आपण स्वयं या पोर्टलवरून एखादा कोर्स जर पूर्ण केला तर त्याच्यावरून क्रेडिट ट्रान्सफर करण्याची रचना त्या ठिकाणी केलेली आहे. उदाहरणामध्ये आपण पाहू, अभियांत्रिकीच्या वर आधारित एखादा कोर्स आपण करत आहोत आणि ते कोर्स पूर्ण करत असताना आपण स्वयं या पोर्टलवरती सुद्धा एक अभ्यासक्रम पूर्ण केलाय, कोर्स पूर्ण केलाय, तर त्या विषयाला अनुसरून जर आपला कोर्स असेल तर त्याच्यावर पडलेलं आपलं जे क्रेडिट असेल तर ते क्रेडिट आपल्या अभ्यासक्रमामध्ये, पदवी शिक्षणामध्ये ते त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्याची तरतूद UGCच्या नियमानुसार स्वयं पोर्टलला सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ऑनलाईन मोड.
ऑनलाईन मोडवर आधारित असणारं हे एज्युकेशन पोर्टल आहे. हे फक्त ऑनलाईन चालतं, हे ऑफलाईन पोर्टल नाही. तर आपल्याकडे असणाऱ्या स्मार्टफोन मध्ये आपण स्वयं हे ऍप घेऊन आपण त्या पद्धतीचं ज्ञान आत्मसात करू शकतो, त्याचा आस्वाद घेऊ शकतो. त्याच्यानंतर www.swayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून सुद्धा आपण स्वयं पोर्टलवरची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतो, ज्ञानाचा आस्वाद त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे एकंदरीत असणारे मोफत शिक्षण, उच्च दर्जाचे कोर्सेस केलेली रचना, त्याच्यामध्ये असणारी सहभागी संस्था, त्याचबरोबर त्याच्यावर प्रमाणपत्राची असणारी रचना, क्रेडिट ट्रान्सफरची सिस्टीम आणि ऑनलाईन मोड, यामुळं शिक्षण हे सोयीचं आणि सुकर झालंय हे आपल्याला लक्षात येतं. कारण स्वयं ही प्रणाली कशी ऑनलाईन शिक्षणाची प्रणाली म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो, याच्यावर आधारलेली याची रचना आहे. त्याच्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असणारा घटक आपण अभ्यासलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.